अधिक महिन्यामध्ये ना आमच्या इथं ना हिरव्या बांगड्या घालायची पद्धत आहे. ती तर आईकडे गेल्यावर घालतात, पण इकडं माझं माहेरला जाणं फिक्स नव्हतं. त्यामुळं आत्या बोलला गावात चालली आहेस तर बांगड्या घालून ये, असं मला आत्याने आग्रहानं सांगितलं होतं. तर गावात गेल्या गेल्या पहिल्यांदा मी तेच काम केलं. मी ह्या हिरव्या बांगड्या घालून घेतल्या आणि हिरव्या बांगड्या मला खूप आवडतात. पण शंभू तो धरून ओढतो म्हणून मी नाही घालत सध्या तर. पण मी आज घातल्या होत्या. त्यानंतर आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये, थोडंसं घरातलं सामान घेऊन जायचं होतं. आणि इथं सगळ्यात जास्त गंमत शंभूची होती बरं का. आणि दिदूचं एकच असतं, मार्केटला गेला फक्त चॉकोज गोळा करायचं. शंभू छान असा ट्रॉलीमध्ये बसला होता आणि माझं काही लक्ष नव्हतं समोर. आणि तिथले जे वर्कर होते ना, ते शंभूला बघून एवढं छान रिॲक्ट केलं त्याने, म्हणजे तो भरपूर छान शांत बसलेला. हे बघा, सरळ असा धरून उभारला होता आणि पुढच्या साईडनं पण त्याचं तसंच चालू होतं. शंभू बाहेर नेलं ना अजिबात त्रास देत नाही, थोडासुद्धा त्रास देत नाही. खूप खुश असतो, शहाण्या बाळासारखा असतो एकदम. त्यामुळे मी ना आता त्याला जास्तीत जास्त बाहेर घेऊन जायला चालू केलं आहे. तर इथं बघा, छान असा बाहुबलीसारखा धरून उभारला होता, असं त्या वर्कर म्हटल्या होत्या. त्यामुळे तो शब्द माझ्या आणखीन ध्यानात आहे. आपल्या बाळाची कोणी तर बाहेरच्याने स्तुती केलं ना, मनाला खूप आनंद होतो. आणि मी जेवढं लागायचं होतं तेवढं सामान घेतलं, आमचं आणखीन घ्यायला चालू होतं. आणि माझं बाळ बघा इकडं माझ्याकडे तोंड करून उभारून ना माझ्यासोबत गोड अशा गप्पा मारत होतं. इथून आम्ही बिल केलं आणि तिथं मला ह्या दोघी भेटल्या होत्या. यांना तुम्ही ओळखता का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यांच्यासोबत आम्ही फोटो काढले आणि त्यांना शंभू खूप आवडला होता. तिथून शंभूसाठी, दिदूसाठी आणि आमच्यासाठी आम्ही आईस्क्रीम घेतलं आणि घरी आलो.